माजलगाव शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा 2 दिवसात तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी दिला आहे। सदरील इशारा आज शनिवार दिनांक 8 जून रोजी दुपारी 3 वाजता दिला आहे। गेल्या काही दिवसापासून माजलगाव शहर, आझादनगर आदी भागामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नाही। 12-12 घंटे वीज येत नाही, त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने येत्या 2 दिवसात तीव्र आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन करू, असा इशारा सय्यद सलीम बापू मराठवाडा अध्यक्ष यांनी दिला आहे। माजलगाव शहरामध्ये इंजिनियर आणि लाईनमॅन यांची मनमानी तात्काळ थांबवा। कारण की माजलगाव शहरामध्ये MSEBचे लोक कुणाचं ऐकत नाही, ते मनमानी करतात। सकाळपासून लाईट बंद आहे, केबल जळाला म्हणून नेहमीचे लाईटची बोंब आहे। त्याचप्रमाणे माजलगाव शहरामध्ये हेच परिस्थिती आहे। इंजिनियर मॅडम आल्यापासून अशीच परिस्थिती चालू आहे सध्या। आणि आझादनगरमध्ये गोरगरीब लोक राहतात म्हणून हे भेदभाव करतात आझादनगरच्या लोकांवर, जाणून बुजून आझादनगरच्या लोकांवर दुर्लक्ष करतात। कारण की आझादनगरचे लोक पैसे क्लिअर भरून ते लोक जाणून बुजून MSEBचे लोक भेदभाव करतात। त्याच्यासाठी कार्यकारी अभियंता साहेब अंबाजोगाई व तसेच AC साहेब, आपली काय जबाबदारी आहे ना माजलगाव MSEBमध्ये? तर आपली जबाबदारी काय नाही? आपले मोठे मोठे पद आहे इंजिनियर साहेबाचा आणि त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AC साहेबाचा। माजलगावमध्ये इशत लक्ष घाला, माजलगावची परिस्थिती कशी चालली, माजलगावचे MSEBचे कर्मचारी, MSEBचे इंजिनियर काय करतात, माजलगाव शहरामध्ये किती प्रमाणे लोकांची तक्रार आहे, किती प्रमाणात लोकांची तक्रार नाही, याच्याकडे आपण लक्ष करावं। या हिशोबाने आपण लक्ष करीत नाही। या हिशोबाने आझादनगरमध्ये तात्काळ सकाळपासून लाईट बंद आहे, इंजिनियर मॅडम जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात। आमची शासनाला कडकडीची विनंती आहे। मी आंबेडकरी विचार मोर्चाचा मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू, शासनाने नोंद घ्यावा, आता आम्ही 2 दिवसामध्ये इंजिनियर MSEBच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची दखल घ्यावा।